नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण पैठणला जात असताना एक प्लॉटवर आलो, गलांडी जिजा. तुमच्या बागेचं नियोजन 1 वर्ष झालं नाही अद्याप. नाही अजून. तुम्ही माझ्याशी जॉईंट होऊन अजून 1 वर्ष पूर्ण झालं नाही. नाही ना. तर ही बाग आपली किती वर्षाची बाग आहे? हे आता सध्या 12 वर्ष चालू. 12 वर्ष चालू आहे. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस आलो होतो, हा. तुम्ही अगोदर काम एका आता नाव नाही घेत आपण त्यांचं, जे नेहमी पैठणला व्हिडिओ बनवता, लोकांच्या बागेत जाऊन व्हिडिओ बनवता, फळगळणे असा डंका करता, तुम्ही त्यांचं काम घेतलं होतं आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट आलेला नव्हता. नाही नाही. झाडं पार खराब झाले होते. मोठं झाड असं एवढी सही झाली. हे तुमचं झाड खराब झालेलं होतं, असे सगळे ही बागच खराब होती. तर आज रोजी माल बघा, साईज बघा, मालाची क्वालिटी आणि विशेष म्हणजे गळ नाही आहे. तुम्ही काय बोलले जिजा, आमच्या भागात गळ होती का? नाही. म्हणजे तुमचं पैठण हा पैठणच्या डॅमचा जवळचा भाग आहे, एक 10-15 गाव असे का तिथं गळ होत नाही. नाही नाही नाही. तुम्ही काय बोलले ते? आता हे माझं काम आहे म्हणून गळ होत नाही असं मी म्हणत नाही. नाही नाही. तुमचा हा जो पैठण भाग आहे गळतच नाही. इथं गळत नाही. त्याचं कारण काय बरं? जमिनीचा. जमिनीचा प्रकार आणि डॅम. इथं वातावरण एवढं जबरदस्त आहे, कुठं मंगू नाही आहे, म्हणजे काळं फळं नाही आहे आणि गळ नाही आहे, हे नैसर्गिक देण आहे. आता तुमचे झाडं हिरवे करून देणं, त्याला माल थोडा शिल्लकचा लावणं. बरं का, हां तुमची फवारणी जे तुम्ही सांगता ना, हां हां ते फवारणी घेतल्या म्हणून मंगू नाही. आता पलीकडल्या प्लॉट मध्ये मंगू आहे ना आपल्या. असं आहे का? नाही ठीक आहे, नियोजन तर आहे, पण मला असं म्हणायचं नाही की माझं काम घेता तुम्ही म्हणून बाग चांगली झाली, मी असं म्हणत नाही. हे फांदी उचला बरं सोय रे. कोणत्या ठिकाणी गळ वाटते इथं माल बघू शकता तुम्ही. आज तुमचे झाड किती आहे? 1000. 1000 झाडे आहे. आणि मोठी किती आहे? मोठे 500 आहेत मोठे 500. आणि रोपडे 500. तर ह्या 500 झाडावर तुम्हाला सांगतो साहेब, क्विंटलच्या वर आज माल आहे. आहे ना. हां, हे झाड पाहा तुम्ही इकडे ना, 1-1 क्विंटलच्या वर माल आहे. मेहनत बंद केली तुम्ही, हा. बरोबर. या इकडं. आणि असं काही नाही तुमचं एक झाड खाली, सगळ्या झाडावर माल आहे. ते बघा तुम्ही, फुल लोड आहे ना बाग. आणि झाडाची हाईट किती मोठी. बरं, आपण तुम्हाला खर्च रेग्युलर दिला, रेग्युलर. हे बघा याच्यात माल किती. अजून आपण लेट फोडलेलं आहे तरी पण ती साईज अजून बनायची अजून. वर करा ते Size फांदी. बनली ना? हां, मग वर करा. पूर्ण पूर्ण. तरी भरपूर साईज आहे. ही 250 साईज माहिती आहे का? काय आणि फळाची क्वालिटी काय आहे? एक फळ काळं नाही, क्वालिटी आणि फळं सारखे. कुठं गळ आहे का खाली? गळ नाही. थोडीशी हे झाली ती भाप लागली थोडी मागच्या पावसामध्ये पण नॉर्मल होती. काय मला होणार आहे ते किती किती टक्के फळ गळ? इथं एकही फळ नाही. नॉर्मल 1% काही म्हणते ना थोडेफार. आता हे लोक बाकीचे व्हिडिओ काढता तुमच्या पैठण भागात येऊन, आमचं काम आहे, फळगळ नाही आहे. हां, तुमच्या भागात फळगळच होत नाही. वर उचला त्याला, बघा ते माल. बरं, असं काही नाही, मी 3000 रुपये वर्षभराचे घेतो, मोबाईलवर काम करतो. तुम्ही ते खतं औषध घ्या नका घेऊ, मी तुम्हाला विचारलं का? नाही नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातून घ्या, मला त्याचं काही घेणं नाही. कारण मला कुठले दुकानदार, कुठली कंपनी पैसे देत नाही. आणि असं एक झाड पिवळं नाही तुमचं, एक सारखा माल आहे पूर्ण. हे खराब झालेले गल्ले होते साहेब आपले. हे सगळे खराब झाले झाड होते हा, हे आता पूर्ण आता आले आपले या develop इकडे, इकडे 2 मिनटं. हे झाड तुमचं खराब झालेलं होतं. झाले. गेलेच जमा झालं ते. बघा त्या झाडावर माल बघा. म्हणजे आपली कटिंग करून ते असं एवढं एवढं झाड झालं ते. 4 गल्ले जे आहे ना आपले, हां हां. हे गेले ते. आता काय माल आहे याचा? इकडे बघा तुम्ही. त्याच्यानंतर तर मग हे मग आपले ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर ते माल आहे मग. तुम्हाला म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही टक्केवारीत जर सांगितलं तर तुम्हाला किती टक्के रिझल्ट आहे? 100%च म्हणा. 100%. मालाची साईज बघा. हां, आणि तुमचा मालही खूप अलग आहे, शायनिंग विनिंग म्हणजे एकदम सुपर मानता येईल याला. काय आता फुल झाड लोड आहे ना. हो, मागच्या वर्षी मी आलो त्यावेळेस काय आलं तुमच्या झाडाचे? नाही 4 म्हणजे 4 गल्ले गेले तर जमा झाले. हे नाही पूर्ण- काय मागच्या वर्षी कटिंग केलेले जे अजून फांटे पण झाले त्यांचे असे. पूर्ण आऊट झाली होती. म्हणजे हे फक्त उभं राहिलं होतं आता साच्या. काय आज माल बघा ना तुम्ही. त्याच्यावर आता डेव्हलप होत चाललं ना आता. हे बघा इकडं काय आता किती लोड पाहिजे याच्यापेक्षा झाड. म्हणजे मी म्हणत नाही शेतकऱ्याला माझं काम घ्या. नाही बरोबर आहे. हे बघा वाढलेल्या गाड्या मागच्या वर्षीच्या. मागच्या वर्षी हा तेच हां, बरं, हे जे सांगते अमकी टेक्नॉलॉजी वापरा, तेमकी टेक्नॉलॉजी. काही नाही रिकामे काम करायचे नाही. जे आपल्या जमिनीला सूट होतं हा. तेच वापरायचं. कोणाचं ऐकून काही करायचं नाही. नाही, हे जे तुम्हाला मागच्या वर्षी एक माणसाने फसवलं होतं, हा ना, तेच ना मग. आपण त्याचं नाव नाही घेत. ही टेक्नॉलॉजी घ्या, ती टेक्नॉलॉजी घ्या, ऑर्गॅनिक आणि रसायनचं मिक्स करा, ही ड्रिचिंग करा, ती उलट ड्रिचिंग मी तर करा. म्हणतो अक्कल खाते पैसे गेलेले चालते पण तुमचं जर कधी मार्गदर्शन घेतलं साहेब 100% फरक आहे.
कारण की आता ही मोसंबी आपण लेट फोडलेलं आहे. हां हां, आता तिची साईज बघा किती बनली साईज फुल आहे ना. ते ना. आणि तुम्हाला खर्च किती दिला बरं? तर आम्ही दरवर्षी खर्च करण्यापेक्षा अर्धा खर्च केला माहिती आहे का, अर्धा खर्च तरी केला. सुद्धा एवढा रिझल्ट आहे. बरं शेतकऱ्यांनी इथे यावं. हा मी तर तेच म्हणतो. मी काय म्हणतो, मी तुमचा नंबर देणार याच्यामध्ये. बरं. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष इथे यायला पाहिजे ना. हा ना. बघायला हो, मागच्या वर्षी वाळलेल्या गाड्या वाळलेलं काढ आहे आणि आणि फांदी बघा. तुम्ही- आपण ट्रीटमेंट चालू केल्याच्या नंतर जी नव्हती फुटली हम्म. आणि नव्हती फुटलेलं लागलेलं आहे हे माल. बघा ते माल, ती मागची फांदी जरा मागची ही पहा. हां आता हे पहा आता ते. हे जे माल, तर आपला जो माल आहे काय हो, हां हां हे मागचे आपण जे नवीन फोडला भाग हां हां, त्याच्यानंतर जे डेव्हलप झाले का ती फांटी तिला लागले. त्याचंच माल आहे ना, बरोबर आहे ना. हे बघा हे बारीक रोपडं बघा इकडे. पहा ते झाड केवढंच आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष यायला पाहिजे. आणि मी तुमच्या या माध्यमातून सांगू शकतो, हे पैठण परिसरात जेवढे व्हिडिओ बनवता हे सगळे लोकांना मूर्ख बनायचे लक्षण आहे. कारण तुमच्या भागात फळगळ होत नाही. आता माझ्याकडे अमरावती, नागपूर, वरुड असेल, तुमचा परभणी असेल, जिंतूर असेल, औरंगाबाद, जालना, धुळे, बीड, उस्मानाबाद, लातूर, जेवढे बाग आहे मान्य करतो मी, आहे 10% लोकांची फळगळ आहे. पण पैठण भागातल्या शेतकऱ्याची फळगळ नाही. हे बघा इकडं आता एवढा माल आहे, खाली कुठे एक फळ नाही. हे नैसर्गिक देण आहे तुम्हाला. कारण 40 गावं गेलेलं जे पैठणचं धरण आहे त्याच्यामुळे वातावरणात या परिसरात बदल आहे. तुमच्यापासून धरण किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर धरण आहे. 40 गावं गेलेलं धरण आहे पैठणचं. 108 गाव गेले का? आता मला नाही एवढं आयडिया, पण 4 तालुक्यातली 108 गाव गेली. 4 तालुक्यातले 108 गाव पैठणच्या धरणात गेलेले. गोदावरी डॅम, नाथ प्रकल्प. आता सांगा तुम्ही, तुमच्याकडे वातावरण किती जबरदस्त राहतं. उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला थंड वाटतं. हो. म्हणजे ही नैसर्गिक देण आहे तुमच्या या प्रॉपर एवढ्या 10-20 गावाची. काय ग्रीनरी बघा, माल बघा. हे आपलं ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू केली ना साहेब, त्याच्यानंतरची बरं का सगळं. हा ना, हा ना, ते दिसून राहिलं ना आपल्याला. आणि असं नाही आहे, तुमचा रिझल्ट हा टिकून राहणार आहे. आपलं काम सोडलं, रिझल्ट गेला, अशातला प्रकार नाही. थोड्याचा विषय नाही आहेत, कारण की आपल्याला माहिती आहे हे बघा हे मागच्या वर्षी त्यावेळेस काड्या, त्यावेळेस कटिंग केल्याच्या नंतर पण राहिलेली काडी बरोबर आहे. त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं काम सुरू झालं त्याच्यानंतरचं आता हे होईल सगळं. हा ना, हा ना. एवढं पण हे आहे ना, हे काय माल आहे तुमचा, नंबर 1 माल आहे तुमचा आज. आणि साईज आणि क्वालिटी. तुमचा मालासारखा माल मी एवढं फिरतो बरं का सोयरे, खोटं नाही बोलत. एवढा सुपर माल. कारण की हे बघा याच्यावर आहे ना असं हात फिरला हा पावडर आहे ना, ते ना. नाही माल हे सुपर यायलाच आहे. पाहिजे. आणि विशेष म्हणजे झाड एकही खराब नाही. आपण काय असं 1 झाड 2 झाड दाखवत नाही. शेतकऱ्यांनी स्वतः यावं आणि बघावं. मी खर्च जास्त देत नाही, कारण खर्च जे लोक देतात त्यांना डायरेक्ट कंपनी 40% प्रॉफिट देते. आपल्याला मी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणले डबल डोस टाकू का? मी म्हणलो नका टाकू, तरी तुम्ही टाकला. आता जर त्याच्यातून मला मार्जिन असती, मी म्हणलं असतं टाका, म्हणलं असतं की नाही. पण त्याच्याशी मला काय घेणं नाही. तुम्ही टाकला, चांगली गोष्ट आहे. काय बघा ना तुम्ही, आता हे माल बघा. स्टोरेज हा नॉर्मल किती फळ आहे, एक गळ नाही खाली. आता तुम्हाला दिसत असेल ना खाली. बरं अशातला प्रकार नाही. तुम्ही वेचलं, मी यायचं म्हणून सांगितलं. हां, मी सहज पैठणला गेलतो, रस्त्यात तुम्हाला फोन केला, म्हटलं मी येतोय, तुम्ही आज अवेलेबल झाले, तर तुमचा नंबर मी याच्यावर देईल. आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणतो आवर्जून. मी तर म्हणतो एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले ना शेतकरी, हां हां, स्विगी बंद होती. बंद होते. आणि माझा ग्रुप आहे ना, मी 500-600 ज्याही लोकांचं काम करतो, तर ग्रुपवर काम करतो. ग्रुपवर तुम्ही एकमेकांशी चर्चा साधता, म्हणजे ओपन काम आहे ना, चोरून लपून काम नाही आहे. कारण की काय होतं मग फसवेगिरी बंद होऊन जाते. ग्रुप बनवला म्हणजे विषय संपला. बरं एक वर्ष जर कधी शेतकरी फसला ना, जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये मायनस होऊन जातं. बरोबर आहे ना. आणि Plus मध्ये झाडं खराब होते. नाही नाही, तो जवळजवळ 4 ते 5 वर्ष पाठीमागे टाकायला जातो आपण. बरोबर आहे. आणि तुम्ही तणनाशक वापरलेलं आहे, सर्रास तणनाशक वापरलेली. तर हे बघू शकता खाली कोणती फळगळ झाली साहेब तणनाशकामुळं. हां, नाही नाही, लोक सांगतात तणनाशक वापरल्यानं फळगळ होती. ठीक आहे, मान्य. मग तुमची काबर नाही झाली, माझी काबर नाही होत? माझी स्वतः बाग आहे ना, माझी अजून दिलं नाही मी बाग, माझी काबर फळगळ नाही, तुमची काबर नाही आहे? माझ्या ग्रुपवर जेवढे शेतकरी आहे सगळे तणनाशक वापरतात. हे गवत ठेवा, ब्रश कटर मारा आणि ऑर्गॅनिक काम करा, नामकं करा, धमकं करा, हे लोकांना लुटता. 200-250 रुपये प्रति झाडाच खर्च देता. तुमचा खर्च मी तुम्हाला जास्तीत जास्त 110 दिला होता. आता त्याच्यानंतर तुम्ही हा डोस भरला, त्याचा खर्च वेगळा राहील. त्याचं काय हे पुढचं स्टोरेज. पण माल बघा ना तुम्ही, माल किती आज तुमच्या झाडा 1000 झाडावर मी सांगतो हलक्या हाताना 80 टन प्लसच माल निघाला. आता आपलं तरी झालं समजा हे मोठे झाड, हां,
आणि याच्यापेक्षा जर का लहान झाडात गेलो ना हां हां तर याच्यापेक्षा पण डेव्हलप झाले आणि माल मागच्या वर्षापासून माल माल तर पूर्ण झाड भरलेले. बरं आपण तिथे याला पाऊस करतो मी हो. त्या भागात जाऊ. चालेल. आपण व्हिडिओ पॉज केला होता. आता तुमच्या छोट्या बागेत आलो आपण. किती वर्षाचे? आता 5 संपलं 5 संपलं 6वं वर्ष चालू यांचं. तर आता याच्यावरही माल बघा तुम्ही लोड कसा आहे. 6 वर्ष चालू झाले. ही संख्या किती आहे? ही 550 550 आणि ते मोठे ते 500 500 म्हणजे 1050 1,50 झाडे तुमचे. आता मागच्या वर्षी याला किती माल होता? याला निघाला होता 6-7 6-7 टन. आणि आता किती निघेल याला? 25 प्लस 25च्या तर पुढे जायला पाहिजे तर. 25 टनाच्या पुढं. तुम्ही झाड बघा ना कोणत्या साईडने कसं बघा फुल लोड. झाड फुल लोड झालेलं आहे. हे पहा तुम्ही हे गवत लावू नका साहेब. नाही ते उगलेलं आहे ते कट करून घ्यायचं. हा, हे पहा तुम्ही आता फुल माल आहे. हा झाडाची ग्रीनरी हे बघा तुम्ही आता. म्हणजे झाड खाली नाही आहे. नाही एक काही झाड. पण नाही हा. हे बघा ना तुम्ही आता इकडे ते बघा समोरही बघा म्हणजे सगळे झाड लोड आहे तुमचे. हम्म. काय आता हे बघा ना तुम्ही. फुल लोड आहे ना. फुल लोड आहे. तुम्ही लेट बाग फोडला होता. तुम्ही मला काय म्हणले होते? जानेवारी नाही ज्यावेळेस मी आलो जानेवारी तुम्ही काय म्हणले होते? गळ चालू आहे, गुंडी गळ लागली. मी तुम्हाला काय म्हणलो होतो? गुंडी गळ झाली ते हा ना मी काय म्हणलो होतो तुमचा बाग लोड होणार. तुम्हाला चिंता पडली होती. चिंता म्हणजे असं हे झालं ना कारण की त्यावेळेस फुटला पण लय होता गुंडे पण लय फुल माल लागलेला होता. अहो साहेब मी तुम्हाला तेच म्हणलो होतो 2 ते 3% सेटिंग होत असती मोसंबीमध्ये. सगळं जर राहिलं ना तर ते झाड मोडून जाईल. अरे बा तुम्ही सगळ्या झाडावर माल आहे की नाही. शक्यतो खालच्या साईडला गळ फांदायला जास्त माल नाही. बघा तुम्ही आता हे. उचला. साहेब पोटात माल आहे. बाहेरून तर दिसतो तुम्हाला पण आतून बाहेरून माल आहे. तुम्ही ब्रश कटर मारला याच्यात. ब्रश कटर पुन्हा मारल्यानंतर तणनाशक मारलं तणनाशक मारलं त्यानं मारलं होतं. बरं आता तुमचा या व्हिडिओमध्ये मी नंबर देणार. शेतकरी इथं आला चालतो. पैठण परिसरात आपलं काम आहे. असं काही नाही तुमचं एकट्याचंच आहे, भरपूर लोकांचं काम आहे. तर शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो प्रत्यक्ष यायला पाहिजे. कारण जी दिशाभूल करता लोक यूट्यूबवर आणि हे सगळे मी सांगतो साहेब हे आत्ता अलीकडे 2-2, 3-3 वर्षात आले लोक आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही बघा 5 इयर एगो म्हणजे 5 वर्ष आधीचा पण व्हिडिओ आहे. हे लोक आत्ता आले 2-3 वर्षात. ते झाड गेलं बघा त्याच्यावर किती माल होता ते आपलं ते वाढलं का? डिग निघाला होता का? ते काय समजलं नाही पण ते झाड गेलं अच्छा त्याच्यावर ते एक झाड तुमचं गेलं तर 2 गेले. हां तर त्याच्यात असा माल होता बघा. आता सगळ्या झाडावर असाच माल आहे ना. हा आता तिची पानगळ झाली म्हणून तुम्हाला दिसायला लागलं. दिसून आलं. या इकडे उभा राहा. तुम्ही ते झाड लावलं ना दुसरं. नाही, पलीकडून ते काय टाकलं हा नाही नाही झाड लावलं आपण ते पण हे गेलं ते हा ना तुम्हाला सांगायचं की बाबा पानगळ झाली मला असाय झाडात. अशा पद्धतीचं त्याच्यातलं आम्ही काय केलं पहिले पण तोडलं होतं बरंच हा. झाड वाचन म्हणून थोडं कमी केलं होतं. तरी कमी केलता. हा किंवा आपण थोडं कमी करू जर वाचलं तर वाचलं पण नाही ते सगळ्या झाडात असा माल आहे तुमच्या. तुमचं कामाला साहेब 12 महिने सुद्धा नाही झाली. हे बघा इकडे बघा हे नोव्हेंबर मध्ये होतील. हा 1 वर्ष होईल आणि माझं पहिलंच वर्ष आहे ना साहेब. हा हे पहिलं तुमच्या बागाची अवस्था किती बेकार होती. नाही लहाने झाडं तसे मोठे तसेच झालते. तुम्ही मला यूट्यूबवर व्हिडिओ बघितला मी तुमच्याकडे प्रत्यक्ष आलो. तुम्ही म्हणे थोडे एक्स्ट्रा पैसे घ्या पण या. म्हटलं ठीक आहे येतोच. हां आणि तुम्हाला तसं दिलं पण आपण. नाही, आपल्याला भेटलं पण ते. तुम्हा तुमच्या मार्गदर्शनाखाली जे जे केलं माझं जे सांगितलं ते केलं आपण रिझल्ट पण भेटला त्याचा. माझं काम घ्यायचं तुम्ही किती खर्च केला होता? अरे बाप, ते काय सांगावं आता 2.5 लाख रुपये. ते तर करून पण लॉस किती झाला आम्ही तुम्ही झाडं खराब झाली. हा आता ते काय मी नाव घेत नाही. नाव तर घ्यावं वाटेल मला नाही काय पण जाऊ दे. आता 2.5 लाख रुपये खर्च केला. ते म्हणे आम्ही ऑर्गॅनिक पण देतो केमिकल पण देतो अशी ड्रिचिंग करा तशी करा. ठीक आहे ते कोणी असो आणि तुम्हाला 2.5 लाख रुपये खर्च देऊन तुमचं नुकसान झालं. म्हणजे तुम्हाला सांगतो आपलं त्यावेळेस 42 टन माल निघला होता त्याच्या मागच्या वर्षी. त्याच्या मागच्या वर्षी 42. आपण जी ट्रीटमेंट जी घेतली हां त्याच्यानंतर आपला माल अर्धा सुद्धा नाही निघला. म्हणजे आपण त्याच ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये लॉस झालतो आपण. 2.5 खर्चून. मागच्या वर्षी भाव पण चांगला भेटला होता पण रेट आपल्याला कसं झालं माल न निघल्यामुळं पैसे बनले नाही ना. बरोबर आहे ना नाही बनले म्हणजे एकंदरीत तुम्ही फसले होते. हा आणि ह्या बघा ह्या वर्षी माल लहान झाड पहा तुम्हीच पहा कमीत कमी ही एक फांडी जरी धरली ना आपण
तरी 5-6 किलोच्या 10 किलोच्या आहेच ना काही विषय. आणि असं काही नाही तुमच्या रोपड्यालाच माल आहे. आता जुनेही दाखवले आपण. हे बघा तुम्ही आता हे सगळ्या झाडावर माल आहे ना. टोटल तुम्ही कोणतं झाड आहे का? पावटलीच घरी बघा या हे बघा. ठेवू. आता याच्यापेक्षा काय राहणार हो इकडे बरं. हे इकडे हे बघा हे झाड पहा तुम्ही आता जिजा. हे झाड पहा तुमचं. हे बघा हां या इकडे हे समोरचं आहे पहा इकडे. आता हे त्याचं पुढचं आहे पहा. याच्यापेक्षा कोणता राहणार हो शिल्लक. हां हे पहा ना तुम्ही इकडे पहा. साहेब कोणतं झाड घ्या तुम्ही? ते पलीकडचं आहे पहा ना. ते घ्या. फार खाली फळं लटकले त्याचे. तुम्ही जिकडे पण कॅमेरा फिरताना हां हे बघा. सगळ्या झाडावर असेच साईज हे भेटणार. बघा आता तुमचा माल 70 टन प्लसच आहे. हे बघा. हे समोर चला हां या इकडं बघा. हां बघा इकडं. मी असं 1-2 झाडं नाही दाखवत. कोणाचंही काम केलं असेल आम्ही म्हणणार नाही. आता आपण पूर्ण आता त्या बांधापासून या बांधापर्यंत आलो आपण. आता काय 2-4 गल्ल्या राहिले. हां नाही आम्ही काय काय केलं साहेब माहिती आहे का? मग हे हे येते ना मत्स्यकारी. मच्छर, हां तर आम्ही समजा ते आता आपण काय करतो बाहेर काढा ना त्याला. त्याच्या टायमाला लावतो. समजा एक नवरात्रामध्ये हा थोडी साखर उतरल्यावर थोडंसं पिवळसर आपण काय केलं माहिती आहे का? ते थोडं लवकरच लावलेलं. लवकर लावलं. हे बघा आता त्याच्यात जे डास येऊन जे डॅमेज करून जाते हां आणि नंतर ती गळती तेव्हा आपण त्यानंतर काय करतो आपण लावतो. नाही बरोबर आणि नाही. थोडं एक 10 दिवस अगोदर लावलं तर ते एक अर्धे प्रत्येक याच्यात आहे ना 2 गुताला सुरुवात होते. एकरी किती लावलं तुम्ही? एकरी आमच्यात 25 झाले ते सगळं. मी एकरी 8 सांगतो. हा तिथून तिथपर्यंत पूर्ण झाले 25 लावले आम्ही. अच्छा हा. पण प्रत्येक याच्यात आहे ना 2-4 गुतले. राहू दे आधी ती चेंज करा. एक 20-1 दिवसाला चेंज करा ओढी. हा ओढी चेंज करून घेऊ. हां ओढी चेंज करा. तुम्ही कोणत्याही कंपनीत घ्या पण चेंज करा. हे बघा तुम्ही इकडे या. बघा आता हे माल 70 टन प्लस माल तुमचा भरायलाच पाहिजे. हे बघा इकडे. आता कोणतंही असं वाटतं हे दाखवा. हे बघा हे झाड पहा तुम्ही. झाडाचं खोड बघा त्याचा माल पहा. अजून साईज बनायची आपली अजून. हाईची साईज बनल. साईज बनायची कारण की आपलं मागच्या वेळेस काय आलं ह्याची आड्या होत्या ना. हा शेवटला उकाल त्यांना. हा नाही त्या होत्या ना तर ह्यावेळेस चांगल्या प्रकारे आता उकलत. तुम्हीच मला म्हणलं होते हे आमचं रोप खराब लागलं याला साईज येत नाही. मग मी म्हटलं साईज येते फक्त वेळ लागतो. तुम्ही तसे खतं अजून बी काहीतरी करावं लागेल आपल्याला हा ही जी आडी आहे ना चिकनाईपणा आला पाहिजे. साहेब याला काय करा तुम्हाला मी फवारणी देतो. एक फवारणी करून घ्या. फुल लोड आहे की नाही. तुम्ही कोणतं झाड घ्या. व्हिडिओ थोडा मोठा हो राहिला आता पण होऊ द्या. ज्याला आवडते ते बघल. हे बघा माल दादा. हे बघा इकडे 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 हे बघा. हे झाडं तुमचे 70-80 किलो 1 क्विंटलपर्यंत जाणार काही काही. 2 कट्टे निघाल काहीच लागत नाही. नाही हे बघा ना तुम्ही आता. बरं ठीक आहे मग तुमचा नंबर याच्यात देतो. चालेल. शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो आवर्जून तुमच्या बागेत एक भेट द्यायला पाहिजे. माझं काम घ्यावं म्हणून नाही. नाही कारण मी खोटं बोलतो. दिशा भूल होणार नाही. मी खोटं बोलतो का खरं बोलतो यासाठी आता तुमच्या बागेत माझी 4थी चक्कर आहे. हो. पैठणला ज्यावेळेस काम असेल तुमचं काय 500 मीटर पण आत नाही रोडपासून. नाही रोडलाच. मी गाडी पार्क करतो आणि डायरेक्ट येतो. आजही तुम्ही म्हणले नव्हते या पण मी चालू. बरोबर आहे ना. आता मला येऊन बरेच दिवस झाले. बरेच दिवस झाले. बरं असं काही नाही तुम्हाला वारंवार यायचं काहीतरी लिहून द्यायचं पैसे घ्यायचे असं काही प्रकार आहे का? नाही तर ठीक आहे मग